कारण याची स्मेल उडून जाईल खूप जास्त भाजल्यानंतर, वास नाही येणार मसाल्याला. तरी बघा काढून थोडंसं थंड होऊ देणार आहे मी आता हे. हाय हॅलो सर्वांना, गुड इव्हिनिंग, नमस्कार. मी सुवर्णा आणि परत एकदा तुमचं सर्वांचं माझ्या एका नवीन मराठी ब्लॉगमध्ये अगदी मनापासून स्वागत. आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचा जाऊ दे हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना. आता हा व्हिडिओचा पार्ट 2 आहे. पार्ट 1 तुम्ही नक्कीच बघितला असेल. तर 3 फेब्रुवारी मी संध्याकाळी इव्हिनिंगचा हा शूट केलेला व्हिडिओ आहे, तर नक्की बघा. छान अशी मस्त आपल्या राहुल दादाने इथे मॅगी बनवलेली आहे आणि त्यावरती असं भरपूर सारं चीज टाकले त्याने. बापरे, एवढं सारं चीज, चीज मॅगी एवढी सारी. खायची का तुला पण? मला नको. आज राहुल दादाने छान अशी मस्त त्याच्या स्वतःसाठी मॅगी बनवली आहे. तुला नाही खायची का? नको. सगळ्या मावशींनी, ताईंनी, दादांनी, काकांनी, मामांनी सगळ्यांनी आमच्या घरी मॅगी खायला या. रोज बोलवतो तुम्हाला मॅगी खायला, जेवण करायला, चहा घ्यायला. कोणी येतच नाही. हा, जाई तिकडे बसून खाई सोप्यावर. आता घड्याळामध्ये ना 4:30 वाजले. तारक मेहता चालू आहे. राहुल मॅगी खाता खाता बघतोय. आता मी ना थोडंफार फ्रेश होते. मी ना जरा वेळ आराम करत होते इथे सोप्यावरती. तर सकाळचं काम आवरून थोडं पाठ टाकली तर बरं वाटतं. आणि आता मी ना चालली आहे टेरेसवरती, कारण मला गव्हाचं दळण करायचं आहे. थोडेफार गहू काढून घेऊन येते खाली घरात आणि दळण करते. त्यानंतर बरीच कामं राहतात ती आवरते. चला व्हिडिओ बघत राहा तुम्ही. एवढी सारी आता खरकटी भांडी इथे ठेवलेली आहे मी आणि त्याची शेगडी पुसून घेतली. काही सकाळची भांडी घासलेली आहे, ती पण लावायची बाकी आहे. आता मी ना फ्रेश झाली. संध्याकाळ होण्याच्या आधी आपला किचन ओटा चकाचक केला पाहिजे. तर म्हटलं किचन मधलं काम आवरून घेते, नंतर मग गव्हाचं दळण करते. आणि सकाळी मी भाजी केली होती वालाच्या शेंगा. दिवसभरची कामं काही संपत नाही. सकाळची कामं आवरून झाली की लगेच 4 नंतर पुन्हा किचनमध्ये यावं लागतं. जी काही खरकटी भांडी असतात ती घासून टाकावी लागतात, कारण इव्हिनिंगची टाईम झालेली असते. आणि संध्याकाळच्या वेळेस मी किचन ओट्यावरती अजिबातही पसारा ठेवत नाही. आता कढईमध्ये थोड्याशा वालाच्या शेंगाची भाजी होती. सुक्याच बनवलेल्या होत्या काळ्या मसाल्याच्या, कारण मिस्टरांना अशाच आवडत्या. तर त्या एका भांड्यामध्ये काढून घेतल्या. कढई रिकामी करून घेते आता. आणि सर्व किचन ओट्यावरती पसारा झालेला आहे. तर हे सर्व भांडे आता घासून घेते. आणि दोन्ही टायमाची भांडी, कपडे धुणं ही कामं आता मीच करते, कारण 1-1.5 महिना मी कामवाले ताई लावल्या, पण मला काही गोष्टी पटल्या नाही. त्यामुळे मग मी आता माझं काम स्वतःच करते. आणि मला कपडे धुणं, भांडी घासणं असो एकदम स्वच्छ लागतं, अजिबात खराब चालत नाही. तर आता भांडी घासण्याच्या आधी मी इथे पहिल्यांदा ना बेसिंग स्वच्छ घासून घेते, कारण बेसिंग खूप तेलकट झालेला असतो खरकटी भांडी टाकल्यामुळे. आणि ही सर्व काही भांडी घासण्यासाठी मी विम-बार साबण किंवा विम-बार लिक्विड वापरते, तुम्हाला सर्वांना माहितीच आहे. आणि भांडी घासण्याच्या आधी मी सर्व खरकट एका साईडला बाजूला काढून घेत असते. तसं तर एवढं सर्व बारीक सारीक मी काही शेअर करत नाही तुम्हाला, पण सर्वांनाच हे माहिती असतं. पण बऱ्याच ताईंच्या काही कमेंट्स येत असतात की डेली रुटीन दाखवा, त्यामुळे मी थोडंफार तुम्हाला असं अधूनमधून डेली रुटीन माझं जे काही असतं, कपडे धुणं असो, भांडी घासणं असो, किचन ओटा क्लीन करणं असो, तर हे मी दाखवत असते. सर्व काही आवरून झालेलं आहे. आता फक्त भांडे लावायची बाकी आहे. किचन ओटा पण क्लीन करून घेतला. चला टेरेसवरती गहू काढायचे मला ड्रम मधून. तर इथं गहू ठेवलेले आहे मी. गव्हाला कीड लागू नये त्यामुळे मी यामध्ये माचीस ठेवलेले आहे. आणि यामध्ये काड्या पण आहे. गहू काढून घेतले, आता खालीच घेऊन जाते.
शनिवार किंवा रविवार असला ना तर या दिवशी मग मी गव्हाचं बाजरीचं दळण करून घेत असते आणि गव्हाचं दळण मी एकदम 8-15 दिवस पुरेल एवढं करून ठेवते. 8 किलो किंवा 10 किलो. स्वच्छ केला का टेबल? थांब ना, त्याच्या खालची जागा पुसून घेऊ. मग ते चाक काढून टाकतो का? निघतील का चाक टेबलचे? का रे, चाक काढून टाकतो का? मग परत लावता येईल ना, स्क्रू फक्त काढायचे ना चाकांचे. बघ ना मग करून. राहुल दादाने सर्व कम्प्युटर बाहेर टाकले आणि राहुलचे पप्पा ते साफ करताय, स्वच्छ पुसताय. किती धूळ झाली होती त्या कम्प्युटरवर. धुवून काढला का वायरिंग? असं पायरीवर बसून पुसा ना, उभं राहून पुसताय. राहुल दादाने पप्पांना दिले काम लावून, कम्प्युटर पुसायला सांगितले. धूळ काढली आज पूर्ण कम्प्युटरची. का रे, इकडचे राहिले ना पुसायचे अजून, त्याला किती धूळ आहे. टेबल छान स्वच्छ पुसला. काय रे, चाक काढीत होता ना? एकच कम्प्युटर ठेवतो त्याच्यावर. एकच ठेवायचे, 2 का बरं नाही ठेवायचे आता? चला, राहुल दादाने चांगलंच मनावर घेतलंय. आज कम्प्युटरची धूळ पूर्ण साफ. मी किती दिवसापासून सांगत होते, अरे स्वच्छ कर, अरे स्वच्छ कर, खूप धूळ झालीये. आज मुहूर्त भेटलाय राहुल दादाला. काही कामाचे नाही, देऊ का कम्प्युटर? टीव्ही? हा, जे कामाचं नाही ते दे. टीव्ही लावून देऊ का? टीव्हीला कशाला लावला? टीव्हीला बरं पाहिजे. आवाज काय कसा आहे? चला, आपलं काम चालू आहे. मी ना किचन मध्ये चहाचा मसाला बनवते, कारण 2 दिवस झाले पूजा मला सारखी म्हणते चहाचा मसाला बनव मम्मी, पण आज वेळ काढून बनवते. मस्त सर्व काही किचन तर आवरलेलाच होता माझा. आणि काय काय घेतलंय चहाच्या मसाल्यासाठी दाखवते. इथं मी काही दालचिनी घेतली आहे थोडीशी, जवळपास 10 ग्रॅम असेल ही. त्यानंतर अर्ध जायफळ घेतलेलं आहे. मिरी माझ्याकडे थोड्याच होत्या, अजून एवढ्या पाहिजे होत्या पण नाही आहे. बघते मी आता, भेटल्या तर बाहेरून आणून घेईल. लवंग 5 ग्रॅम, 2 चमचे बडीशेप घेतलेली आहे आणि 20 ग्रॅम वेलची, 1 तोळा वेलची घेतलेली आहे. आणि सुंठ अगदी थोडी होती इथे, ती घेतली मी फोडून. मग माझ्याकडे सुंठ पावडर आहे तर मी ही वापरणार आहे चहाला. हे सर्व काढून घेतलंय आणि शेगडीवर ते पॅन ठेवलेलं आहे. अजून थोडेसे मिरे आणले मी. आता हे सर्व काही पॅन मध्ये टाकते मी. अगदी मंद आचेवरती आपल्याला आहे ना हे खडे मसाले ना भाजून घ्यायचे. खूप जास्त भाजायचे नाहीये, थोडीशी हलके फुलके, थोडीशी अशी स्मेल आली की खडे मसाल्यातून सुगंध यायला लागला की शेगडी बंद करून टाकायची. खूप जास्त नाही करायचे, आपल्याला भाजायचे नाहीये. हलकेसे झाले, आता मी काढून घेते कारण याची स्मेल उडून जाईल खूप जास्त भाजल्यानंतर, वास नाही येणार मसाल्याला. तरी बघा, काढून थोडंसं थंड होऊ देणार आहे मी आता हे. बऱ्याच दिवसांपासून हा कम्प्युटर आहे ना साफ करायचा राहिलेला होता, पण तिथे ना खूप जास्त वायरिंग असतात, त्यामुळे मी खूप जास्त तिथे हलवत वगैरे काही नाही त्याला. तर आज आहे ना राहुलने सर्व पसारा बाहेर काढलेला होता ओट्यावरती, कारण घरात खूप धूळ झाली असती. कम्प्युटरवरती ना बरीच धूळ लागलेली होती, त्यामुळे मग मिस्टरांनी ते सर्व काही स्वच्छ असं पुसून घेतलं. आणि इथं सर्व काही खडे मसाले पण थंड झालेले, कारण थंड झाल्यानंतरच हा मसाला मिक्सरला एकदम बारीक करून घ्यायचा आहे. तर आता मी सर्व मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकलं आहे छोट्याशा. आणि 1-2 चमचे खडी साखर घेतलेली आहे, कारण खडी साखर टाकल्यामुळे ना जो खडा मसाला आहे ना सर्व काही एकदम बारीक होतो. आणि ही सुंठ पावडर मी आणलेली होती, 1-1.5 चमचा इथे मी सुंठ पावडर टाकली आहे. सुंठ जरी घेतली ना या ठिकाणी तरी पण चालते.
त्यानंतर यामध्ये तुम्ही तुळशीची पानं पण घेऊ शकता. तुळशीची 20-25 पानं घ्यायची, ती पण भाजून घ्यायची खडे मसाल्यासोबत आणि त्यात बारीक करायची. तर हे बघा मिक्सरला ना छान असं मस्त एकदम बारीक करून घ्यायचं. तर बारीक झालेला आहे मसाला सर्व. आता इथे मी एका काचेच्या वाटीमध्येच काढून घेते, कारण मिक्सरच्या भांड्यामध्ये खडे मसाले दळल्यानंतर ते थोडेफार असे गरम होतात, तर थंड होऊ द्यायचं त्याला चांगला. तर हे बघा तुम्ही इथं बघू शकता एकदम छान असा मस्त इथे आपला चहाचा मसाला तयार झाला आहे आणि खूप जास्त वेळ अजिबात लागत नाही. पण तुम्ही नक्कीच करून बघा हा मसाला. मला कमेंट आली होती की चहाच्या मसाल्याची रेसिपी टाका. एकदम छान असा मस्त त्यातून सुगंध येतोय आणि चहाचा मसाला एकदम भारी झालेला आहे, एकदम झटपट बनवला आहे. कसा वाटला तुम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. चहाचा मसाला भरण्यासाठी ना काचेची बॉटलच घ्यायची, म्हणजे त्यामध्ये मसाला टाकल्यानंतर त्याची स्मेल उडून जात नाही. आणि हा मसाला आहे ना कसा बनवावा या मसाल्याची पूर्ण डिटेलमध्ये रेसिपी मी किचन चॅनेलवरती टाकलेली आहे, तर नक्कीच करून बघा तुम्ही हा मसाला. इथेच ठेवते आता, म्हणजे घ्यायला पण सोपं पडेल आणि चहा पावडर शेजारीच मसाला असला ना पटकन घेता येतो. आता रात्रीचे 7:30 वाजलेले होते, बाहेर अंधारही झालेला आहे. फायनली राहुलचा कम्प्युटरचा सर्व पसारा आवरला होता आणि आता दुसऱ्या दिवशी सकाळचा व्हिडिओ तुम्हाला शेअर करते. तर दुसऱ्या दिवशी ना सकाळी पूजाला टिफिनसाठी मस्त मेथीची भाजी चपात्या बनवल्या होत्या आणि इथे शेगडीवरती तिचा मसालेदार चहा पण ठेवलेला आहे. मसालेदार चहा कसा करायचा याची रेसिपी ऑलरेडी मी किचन चॅनेलवरती टाकलेली आहे, तर तुम्ही तिथं जाऊन नक्की बघू शकता. आता मोठ्या कपामध्ये पूजाला चहा गाळते आणि छोट्या कपामध्ये पूजाच्या पप्पांना. पूजाला आहे ना मोठ्याच कपामध्ये चहा आवडतो, कारण तो आहे ना पटकन गार थंड होतो. तसं छोट्या कपातला चहा पटकन थंड होत नाही आणि सकाळी तिची जायची घाई गडबड असते, त्यामुळे ती ह्या मोठ्याच कपामध्ये चहा कॉफी घेत असते. तर चला आता एका साईडला आहे ना पूजाचा टिफिन पण इथे भरून झालेला आहे. मी चहा करेपर्यंत तिने टिफिन भरून घेतला. मसाला चहा. हाय, गुड मॉर्निंग सगळ्यांना. या सगळ्यांनी चहा प्यायला. आज मसाला चहा केला आहे मी तुला. कसा वाटतोय बघ. गरम गरम आहे. एकच नंबर आहे. मस्त थंडीचा मसालेदार गरम गरम चहा सगळ्यांनी प्यायला या. सुवर्णताई लोणाऱ्यांच्या घरी. लय छोट्याशा पॅकिंग मध्ये आलं, मला वाटलं खूप मोठं पॅक आहे. तू आधी ऑनलाईन बघितला असेल ना. छान आहे ना, मस्त आहे, भारी. दणकट पण आहे बघ, हलकं नाहीये, ते लाकडाचं आहे. छान आहे ना, पॉझिटिव्ह वाइब्स येतील यांनी. आता हे तू कुठं लावणार? माझ्या ओपीडीत. मला वाटलंच होतं. आवडला का तुला? छान आहे, मला आवडलंय, मस्त आहे. चांगलं वाटत ना असं लावलं. मस्त दिसतंय. दे ठेवून आता, आवर, जायचंय ना. घेऊन जाते ना. हा घेऊन जाय. तू आज घेऊन येशील ना ते? आज बघते ना, मला वेळ भेटला तर. मी तिथं किती दिवस ठेवायचं. बाय बाय सगळ्यांना, भेटू संध्याकाळी. बाय बाय. बाय बाय.